पण ही बुद्धिमत्ता तुमच्या भल्यासाठी कार्य करते की तुमच्या विरुद्ध, हे तुमच्या आयुष्याची दशा आणि स्वरूप ठरवते की तुम्ही भाग्यवान मनुष्य म्हणून इथं जगाल की आयुष्यभर धडपडणार. मी तुम्हाला एक अतिशय सोपी क्रिया शिकवू शकतो. तुम्ही एवढं करा तर आयुष्य अद्भुतरित्या घडू लागेल. एक अशी बुद्धिमत्ता ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, ती तुमच्या आयुष्यात कार्यरत होईल. आज आधुनिक विज्ञानानं सुद्धा हे ओळखलंय की विश्वात आकाशिक बुद्धिमत्ता म्हणून काहीतरी आहे. म्हणजे हे रित अवकाश, यात एक निश्चित प्रकारची बुद्धिमत्ता आहे. पण ही बुद्धिमत्ता तुमच्या भल्यासाठी कार्य करते की तुमच्या विरुद्ध, हे तुमच्या आयुष्याची दशा आणि स्वरूप ठरवते की तुम्ही भाग्यवान मनुष्य म्हणून इथं जगाल की आयुष्यभर धडपडणार. हे फक्त यावरून ठरतं की ही आकाशिक बुद्धिमत्ता तुमच्या आत कशा प्रकारे कार्य करते. कारण नसताना कित्येक लोक आयुष्याच्या धडपडीत चिरडले भरडले जात आहेत, नाही का? आणि कारण नसताना काही लोक भाग्यवान मस्त मजेत असलेले दिसून येतात. हे काही अकारण नाहीये, तर कळत किंवा न कळतपणे ह्या विशाल आकाशिक बुद्धिमत्तेचं सहकार्य प्राप्त करण्याच्या तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. Get the cooperation of this larger intelligence which is functioning. जेव्हा आम्ही आकाश असं म्हणतो किंवा अवकाश, पंचमहाभूतांपैकी पाचवं, खरं पाहता त्याला पाचवं म्हणणं योग्य नाही, कारण ते सर्वात महत्वाचं तत्व आहे. बाकीची चार याच्या ओटीत खेळतात. मूलभूत तत्व म्हणजे आकाश किंवा अवकाश, आणि ह्या एका पंचमहाभूतावर इतर 4 जण खेळतात. आता आम्ही इथं बसलो आहोत ह्या गोल पृथ्वीवर. तुम्हाला माहिती आहे ती गोल गोल फिरते ना. पृथ्वी गोल फिरते, सौरमंडळ गोल फिरते, सर्व काही. तुम्ही समजावून घ्यायला हवं, ह्या सगळ्यांना आकाशानं आपल्या कवेत धरून ठेवलेलं आहे. तुम्ही तिथं त्या जागेवर बसला आहात तुमच्या स्वतःच्या कुवतीमुळे नव्हे. तुम्ही इथं बसू शकत आहात हे केवळ आकाश तुम्हाला एकत्र धरून ठेवतंय म्हणून, नाही का? हो की नाही? तुम्हाला वाटतं तुमचं ढुंगण तुम्हाला इथं बसू देते? नाही, हे अवकाश तुम्हाला धरून ठेवते. हे आकाश या पृथ्वीला धरून ठेवते. हे अवकाश सौरमंडळ एकसंध धरून ठेवते. आणि हे आकाशच ह्या आकाशगंगेला एकत्र धरून ठेवते. आणि हे अवकाश संपूर्ण ब्रह्मांड आपल्या कवेत धरून आहे, आणि दोराने न बांधता. जरा विचार करून बघा, सहजपणे, सहज असं धरून, नाही का? तर आता हे आकाश आणि त्याचं सहकार्य कसं प्राप्त करावं हे जर तुम्हाला माहित असेल, आकाशाचा वरदहस्त आयुष्यात कसा मिळवावा हे जर तुम्हाला कळलं, तर आयुष्य तुमचं भाग्यवान असेल. मी तुम्हाला एक अतिशय सोपी क्रिया शिकवू शकतो. तुम्ही एवढं करा. सूर्योदयानंतर, म्हणजे सूर्य 30 अंश कोनातून पुढे जाण्याआधी, 30 अंश म्हणजे असे, सूर्य 30 अंश कोनातून बाहेर पडण्याआधी एकदा आकाशाकडे असं वर बघून नतमस्तक व्हा. तुम्हाला त्यानं त्याच्या कवेत धरून ठेवल्याबद्दल. आणि 30 अंश कोनातून वर आल्यानंतर दिवसात कोणत्याही वेळी वर बघा आणि पुन्हा एकदा नमस्कार करा. सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा वर बघा आणि नतमस्तक व्हा. हे काही वर बसलेल्या देवासाठी नव्हे, फक्त ह्या रित्या आकाशाप्रती तुम्हाला आज त्याच्या कवेत धरून ठेवल्याबद्दल. एवढं करा आणि तुम्ही पाहाल तुमचं आयुष्य नाट्यमयरित्या बदलून जाईल. तुम्ही हे पाहिलं असेल, सचिन तेंडुलकर सुद्धा वर बघतो. आणि हे तुम्ही पाहिलंय का? केवळ सचिनच नव्हे, अगदी प्राचीन काळापासून जेव्हा मनुष्यानं काहीतरी साध्य केलं, युद्धात असो, इतर कुठल्या यशसिद्धीत असो, कारण नकळतपणे आपल्याला याची जाणीव होते. हो, काही जण त्यांच्या श्रद्धेनुसार उपरवाला म्हणून बघत असतील,
पण बहुतेक जण यशाचं शिखर गाठतात, माउंट एव्हरेस्ट, हे असं स्वाभाविकपणे घडतं. हे पाहिलंय का तुम्ही? मग हे आमचा भावस्पंदन प्रोग्राम असो, संयम असो, जेव्हा तुम्ही आध्यात्मिक अनुभूतीचं शिखर गाठता, तुम्ही हे पाहिलंय का? तुमचं शरीर कृतज्ञतेनं भरून तुमच्या नकळत असं होतं. कारण आत कुठंतरी याची जाणीव होते. आत इथं एक अशी बौद्धिक जाण आहे जे हे ओळखतं. तुम्ही जाणीवपूर्वक हे रोज 3 वेळा करा. जर तुम्हाला आकाशाचं सहकार्य प्राप्त झालं तर आयुष्य अद्भुतरित्या घडू लागेल. एक अशी बुद्धिमत्ता ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही, ती तुमच्या आयुष्यात कार्यरत होईल. तुमच्या समजुतीच्या आणि आकलनाच्या पलीकडे एक अद्भुत बुद्धिमत्ता निरंतरपणे आता इथं कार्यरत आहे, नाही का? आहे की नाही? आणि तीच बुद्धिमत्ता हे अवघं ब्रह्मांड एकत्र धरून ठेवतीये. आणि हीच ती बुद्धिमत्ता आहे जो ह्या सृष्टीचा गर्भ आहे. आणि ह्या बुद्धिमत्तेच्या गर्भातच संबंध सृष्टी घडत आहे. आणि ती काही तुमच्यापासून वंचित ठेवली गेली नाहीये. ती तुम्हाला नेहमीच उपलब्ध आहे. एवढंच आहे की तुम्ही त्या दिशेने कधी पाहिलं नाहीये. It is just that. तुमच्या मीपणात तुम्ही इतके हरवून गेला आहात. तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमचे हार्मोन्स, तुमच्या भावनाने तुम्हाला इतकं गुंतवून ठेवलंय की वर बघणे हा विचार कधी तुमच्या मनात येतच नाही. भौतिक जगापलीकडचा ठाव घेण्याचा विचार कधी तुमच्या मनात येतच नाही. ह्या लहान सहान गोष्टींनी तुमचं अवघं आयुष्य घेरलंय. Have taken you over. यालाच आपण माया असं म्हणतो. हीच माया आहे. सृष्टीचं अस्तित्व हा आभास आहे, ही माया नव्हे. खरं पाहता ही माया आहे. जेव्हा इतकं अद्भुत, अतिशय विलक्षण, जादुई असं तुमच्या सभोवताली घडते, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला व्यस्त ठेवतायत. जणू काही ह्या गोष्टी अस्तित्वाहूनही अधिक खऱ्याखुऱ्या आहेत. ब्रह्मांडात घडत असलेल्या गोष्टी, अतिशय अद्भुत गोष्टी आज विश्वात घडत आहेत. अतिशय विलक्षणरित्या आणि जादुई. But one little पण एक अगदी क्षुल्लक विचार तुमच्या मनात रेंगाळते आणि तो तुम्हाला दीर्घकाळ व्यस्त ठेवतो. हो की नाही? हीच माया आहे, कळतं का?